ही डिश पाहून तुमच्या देखील तोंडाला पाणी आलं ना? येणारच. ही खरंच एवढी टेस्टी बनते आणि दिसायला देखील पहा हिचा कलर टेक्स्चर किती सुंदर असं दिसत आहे. तर हे मी बनवलं आहे मलाई मशरूम आणि त्यासोबतच गार्लिक फ्राईड राईस. तर मशरूम ज्याला आवडत नाही त्यांनी हा पदार्थ तर नक्कीच करून पाहावा, कारण मी पण त्यातलीच आहे. मला देखील मशरूम अजिबात आवडत नाही, पण मी आज ठरवलं की म्हटलं ह्यांना मशरूम खूप आवडते, तर चला आज आपण मलाई मशरूम आणि गार्लिक फ्राईड राईस बनवूया. जरी मशरूम नाही खाल्लं तरी गार्लिक फ्राईड राईस तरी खाऊयात, असा विचार करून मी ही डिश बनवायला घेतली. पण तुम्हाला सांगते, बनवल्यानंतर त्यांच्यापेक्षा जास्त तर मीच खाऊन घेतली, कारण मला खरंच मशरूम अजिबात आवडत नाही. आणि एवढी टेस्टी झाली होती ना ही, अजिबात असं मशरूमची अशी वेगळी काही टेस्ट लागलीच नाही. खूप जास्त टेस्टी आणि क्रीमी ही झाली होती. तर चला आपण पाहूया आता ही कशी बनवायची. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी हिरवी मिरची, लाल मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या समोरच्या काड्या एकदम बारीक चॉप करून घेतल्या आहेत. त्यासोबत एक लाल मिरची देखील चॉप करून घेतली आहे आणि थोडासा फुलगोबी त्याला मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतला आहे आणि भरपूर सारा लसूण असं एकदम बारीक कट करून घेतला आहे. पत्तागोबी चॉप केली आहे आणि मशरूमला छान धुतलं आहे एकदम मस्त, आणि त्याच्या 4-4 फोडी करून मी ह्याला साईडला ठेवले क्लीन मस्त. तर सगळ्यात अगोदर आता मी कढईमध्ये टाकले बटर, आणि बटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे गार्लिक, म्हणजे भरपूर सारा आपण जे कापून ठेवलेला आहे तो लसूण. तर लसूणला बारीक कापायचंच आहे, नाहीतर तुम्ही कुटून घ्याल, कुटायचं अजिबात नाही. तर छान ह्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आणि हे पहा, हे बारीक लसूण आपण बटरमध्ये छान फ्राय करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत छान बारीक कापलेल्या कोथिंबीरीच्या काड्या, एक लाल मिरची आणि एक म्हणजे 2-3 हिरव्या मिरच्या. जसं तुम्हाला तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता. तर हे पहा, छान लसूण आपला परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची, लाल मिरची हे टाकून छान त्याला देखील परतवलं. आणि भात मी शिजून घेतला होता. तुम्ही उरलेला भात यामध्ये वापरला तरी चालेल, टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होणार नाही. तर त्यासोबतच मी टाकला आहे 1 चम्मच चिली फ्लेक्स आणि 1 चम्मच ओरेगानो. तर हे सगळं टाकल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, छान याला सगळं मी मिक्स करून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपला गार्लिक फ्राईड राईस रेडी झालेला आहे. तर पहा, खूप जास्त टेम्पटिंग दिसतोय. त्यानंतर आता आपण बनवणार आहोत मलाई मशरूम. तर मलाई मशरूम बनवण्यासाठी तर फ्राईड राईस तर आपल्याला रेडी झाला आहे. आता आपण मलाई मशरूमची तयारी करत आहोत. त्यासाठी मी थोडीशी परत 2-3 मिरच्या कापून घेतल्या आहेत, या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. आणि त्यानंतर एक पॅन ठेवला, पॅनमध्ये बटर टाकले आणि बटर टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गार्लिक. तर बटर हे थोडंसं जास्त गरम झालं त्यामुळे याचा कलर चेंज झाला. आता मी टाकलं आहे यामध्ये गार्लिक, म्हणजे जेवढा लसूण होता तेवढा सगळा टाकला. जेवढा जास्त लसूण वापरू आपण या डिशला तेवढं जास्त टेस्ट येते. तर लसूणचा कच्चा पण जाऊपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची. तर या दोन्हीला पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि हे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मशरूम. तर मशरूम टाकून छान याला फ्राय करायचं आहे आणि गॅस फास्टच राहू द्यायचा आहे, कारण मशरूमला खूप लवकर पाणी सुटतं. यासोबतच आपण जे आपला फुलगोबी होता, थोडासा फुलगोबी मी चॉप करून घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ब्रॉकली देखील टाकू शकता, पण मला ब्रॉकली पण अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी फुलगोबीचा वापर केला आहे. ज्यांना आवडते त्यांनी ही स्किप करून, गोबी स्किप करून ब्रॉकली ॲड करू शकता. तर त्यानंतर हे पहा, याला फास्ट गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. तर पहा, मशरूम आपले छोटे छोटे होत गेले. तर म्हणजे थोडंसं यामध्ये मीठ घातलं आणि त्यानंतर याचं सगळं पाणी उडूस तर आपल्याला याला फास्ट गॅसवरच परतून घ्यायचं आहे. तर पहा, केवढेसे मशरूम झाले, ते पॅन भरून दिसत होते, आता एवढे झालेत. हे पहा, सगळं ह्याचं पाणी सुकूपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे. तर आता याचं सगळं पाणी सुकलं आहे. सगळं पाणी सुकल्यानंतर आता आपण याला एक बोलमध्ये काढून घेणार आहोत. जेव्हा मी ही डिश बनवायला घेतली होती तर खरंच मला वाटलं नव्हतं की ही एवढी टेस्टी बनते. खूप जास्त टेस्टी बनली होती, घरात सगळ्यांना आवडली, रोहनला तर खूप आवडली. आता त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. हवं असलं तर तुम्ही बटर देखील टाकू शकता.
तर त्यानंतर मी त्यामध्ये टाकला आहे 2 चम्मच मैदा. तर मैदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजून म्हणजे त्याचा कलर वगैरे चेंज नाही करायचा आहे, फक्त त्याचा कच्चापण जाऊपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. हे पहा, छान मैदा असा भाजून घ्यायचा आहे. जास्त मैदा नाही, 2 चम्मच मैदा वापरायचा आहे. हवा असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. आता यामध्ये टाकायचं आहे एकदम थंड फ्रीजमधलं दूध. हो, एकदम फ्रीजमधलं थंड दूध आपल्याला टाकायचं आहे. 1 मोठा कप दूध मी इथं वापरला आहे. आणि थोडं बॅचमध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. सगळं एकत्र दूध टाकलं तर त्याच्या गुठळ्या बनून जातील. तर थोडं करून मी इथं दूध टाकलं 1 कप भरून. तर हे पहा, आता यामध्ये टाकायचं आहे 1 चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच ओरेगानो आणि 1 छोटा चमचा काळी मिर पावडर. मी काळी मिरची पावडर घरीच करून ठेवली आहे. तर हे सगळं टाकून छान याला मिक्स करायचं आहे. तर पहा किती क्रीमी टेक्स्चर आलं याला. यामध्ये हवं असेल तर तुम्ही आता वरून थोडंसं क्रीम देखील टाकू शकता. ते सगळ्या याच्या गुठळ्याच राहिल्या जर असतील तर छान फोडून याला मस्त क्रीमी टेक्स्चर द्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण मीठ आपण गार्लिक फ्राईड राईसमध्ये देखील घातलं आहे आणि पास्त्यामध्ये देखील पास्ता मशरूममध्ये देखील घातला आहे, त्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे. आणि हे पहा, छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला जास्त कुक नाही करायचं आहे आपल्याला, अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिट याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा किती क्रीमी असं दिसते आपलं मलाई मशरूम. खूपच टेस्टी बनते हे, मस्ट ट्राय रेसिपी आहे. आणि त्यानंतर मस्त कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करायचं. तर चला, आता आपलं मलाई मशरूम रेडी झालेली आहे. पहा किती मस्त टेम्पटिंग दिसते. तर आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. पहा किती मस्त दिसते आणि खरंच खूप जास्त टेस्टी झाली होती. मस्त आहे रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला नंतर कॉमेंटमध्ये येऊन सांगा की कशी झाली होती. चला, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.